तर नमस्कार मंडळी, तुमचा परत एकदा आपल्या मालवणी मिनी ब्लॉग आणि मालवणी पोरे यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज थोडे तुमका जरा कपडे वेगळे वाटत असतले, पण बाकी काय कारण नाही, आयटी येतच जातं। कलच्या बारीक बारीक पावसामुळे शर्ट भिजल्यामुळे तुमच्या भावाक आज वेगळा शर्ट घालून जाऊचा लागला, म्हणून आज मी पावसाक आधीच सांगून ठेवलंय, मी आयटीआयत गेल्यानंतर काय तो तुका पडाच होतो आणि वाताचो तेवढं होत म्हणून। आज वातावरण साफ असल्या कारणान मी असं ठरवले की आता चलतच जाय, एसटी असा थंय जायचा, त्यामुळे मी चलतच जाऊक निघालेलो। पण अर्ध्या वाटेत दिल्यावर असो काय चमत्कार झाले की आपल्याच वाड्यातले काका आपल्याक मिळाले आणि त्यांच्या गाडीने मी येऊन पोचलोय तो आयटीआय। आई आता सव्वाशे कोसावर इलेल्या आपल्या ह्या भावान दरवाजो उघडून टाकलाय आणि आजचो लॉक उघडूचो मान त्यांनी घेऊन टाकलाय। पण विषय असो झालो की आपल्या भावाक कडीच उघडा नाही होती, तरी पण कशी तरी वडी गाडी त्यांनी कडी उघडल्यानच। जसं यांका कळालं की मी इंस्टा आणि युट्यूब का मिनी ब्लॉग टाकतोय, त्यापासून माझ्या कॅमेऱ्याच्या पुढे तोंड दाखवूक सुद्धा लाजतं। आज पण मॅडम न इल्या कारणान आम्ही सगळेजण काय ना काय अभ्यास नाही तर असेच बसान होता, आणि मॅडम नसल्या कारणान आपल्याला आज कम्प्युटर आणि पण ओपन करूक मिळणार नाही होते, त्याच्यामुळे ते पण असेच बंद आमच्या तोंडाकडे बघी होते। जशी संध्याकाळ झाली तशी आपापल्या आपला नाव लिवला, सही मारला आणि हजेर लावून आपापल्या घराक जाऊक निघालेला। जसं वर्गातनं बाहेर इलय तसा कळाला की बारीक बारीक पावसान हजेर लावल्याने मी सांगलेलं त्या खोट्यात करून दाखवल्या। तरी पण मी ह्या निसक्या पावसाची कळ न काढता आपलं शेडीत येऊन बसलोय। हईला ते काय झालं कोण जाणे, आणि त्याची कोणी कळ काढल्या आणि काय जाणे, एवढ्या जोरात पडाक लागलो की काय विषयच नाही। त्याच पावसात ना मी आपल्या लाल परीक धरलंय आणि निघालेला तो घराकडे येऊ। एसटीतनं पण घराक जाताना मनात एकच विचार होतो, आता घराक जाताना तर शाप भिजाक होणारच, कारण आपल्याकडे छत्री नाही होती। पण झालं असं की आपली आई निघाली खत्री आणि ती घेऊन इल्ली आपल्यासाठी छत्री। तर मंडळी, तुमका आजचं पण मिनी ब्लॉग आवडलं असत तर आपल्या व्हिडिओ जाता लाईक, सबस्क्राईब, फॉलो तेवढा करा। चला।